सार समजून घ्या. विषादप्यमृतं ग्राह्यम मेध्यादपि कांचनम नीचादप्युत्तमान विद्यान स्त्रीरत्नम दुष्कुलादपि. 16. आचार्य चाणक्य येथे साध्याचे महत्त्व विशद करताना साधनाला दुय्यम मानून म्हणतात. विषातून अमृत व घाणीतून सोने घेतले पाहिजे. नीच व्यक्तीकडून सुद्धा उत्तम विद्या घेतली पाहिजे आणि दुष्ट कुळातून सुद्धा स्त्रीरत्न घेतले पाहिजे. अमृत हे अमृतच असते, ते जीवनदायक आहे, म्हणून विषात पडलेले अमृत घेणे सुद्धा योग्य आहे. सोने कोठे घाणीत जरी पडलेले असले तरी ते उचलून घ्यावे. चांगले ज्ञान व विद्या नीच कुळातील व्यक्तीकडून मिळाली तरी घ्यावी. याच प्रकारे दुष्ट कुळातील गुणवान सुशील कन्या असेल तर तिचा स्वीकार अवश्य करावा. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की व्यक्तीने अमृत, सुवर्ण, विद्या आणि गुण व स्त्रीरत्न ग्रहण करण्यास कधीही संकोच करू नये. त्यांचा स्वीकार करताना गुणाला महत्त्व द्यावे, साधनाला नाही. अर्थात वाईट स्रोतापासून एखादा उत्तम पदार्थ प्राप्त होत असेल तर तो प्राप्त करून घेण्यास मनुष्याने संकोच करू नये, कारण लक्ष्य साध्य आहे, साधन नाही. एका जागी चाणक्य म्हणतात की नीच कुळातील सुंदर कुमारीबरोबर विवाह करू नये, परंतु येथे त्यांचे म्हणणे असे आहे की जरी कन्या हलक्या कुळात जन्मलेली असली पण ती गुणवती असेल तर तिचा स्वीकार करणे हे चाणक्य आपत्ती मानत नाहीत. येथे त्यांनी तिच्या गुणांचा संकेत दिला आहे, फक्त रसिकासारखे तिच्या रूपाकडे नाही. विवाह संबंधी चाणक्यांचे स्पष्ट मत आहे की तो समान पातळीवरील कुटुंबातच व्हावा. असे दिसून येते की विवाहानंतर होणाऱ्या परिणामांशी पूर्णतः परिचित होते. जसे की आज आपण पाहतो, समान पातळी आणि समविचारी कुटुंबांमध्ये विवाह न झाल्यामुळे मनुष्याला अनेक संकटांतून जावे लागते. पण असे असले तरी गुणाचे महत्त्व आहेच, त्याला पारखण्यात चूक करू नये.